भारत देशामध्ये एकूण 70% लोक शेतीसारख्या व्यवसायावरती अवलंबून आहेत. केवळ औद्योगिकीकरणामुळे रोजगाराचा विषय संपत नाही. शेती हा व्यवसाय आहे, त्याचबरोबर देशाच्या 2 वेळेच्या जेवणाचे अन्न जिथे तयार होते अशी इंडस्ट्री आहे. त्या इंडस्ट्रीला उभारी देण्यासाठी, त्याचबरोबर त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान कशाप्रकारे वापरायचे, कोणते बी वापरायचे, पशुपालन कसे करायचे, ऊसामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा आणि अजून बरंच काही पाहणार आहोत. यासाठी आज आपण कृषी प्रदर्शन माळेगाव बारामती जिल्हा पुणे येथे आलो आहे. पोहोचलेलो आहोत. इथे तिकिटासाठी रांगा लागलेल्या आहेत. आपण तिकीट काढूया आणि आतमध्ये प्रवेश करूया. ओके. आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला सुरुवात केलेली आहे. पहिलाच पॉइंट इथे आपण पाहतोय. या ठिकाणी पाहू शकताय आपण रंगीबिरंगी फुलांची शेती. शेतीमध्ये विविध प्रकारची फुले घेतलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुले आपण पाहू शकताय आणि खूप सारी गर्दी. असंच आपण सर्वांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय इथं नवीन पद्धतीने केलेले आहे ते सर्व दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आपण पिवळं सूर्यफूल पाहिलं असेल, परंतु या ठिकाणी आपण लाल सूर्यफूल सुद्धा घेऊ शकतो. त्याचं एक उत्तम असा डेमो प्लॅट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आपण पाहू शकता या ठिकाणी सूर्यफुलाला जास्तीत जास्त एकच फूल येतं, पण ह्या सूर्यफुलाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फुलं आलेली आहेत. हे पहा, जिनिया फुलाच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला या ठिकाणी डेकोरेशनसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. आणि हे पहा किती सुंदर अशी फुलं आहेत ही. या ठिकाणी भोपळ्याची शेती आपण पहा. अशी भोपळ्याचा मंडप केलेला आहे आणि पाहू शकतोय आपण की अशी जर आपण शेती केली तर आपण शेतामध्ये खूप सारं उत्पन्न घेऊ शकतो. हे पहा, भोपळ्याच्या पानांची साईज बघा किती मोठी आहे. असं जर उत्पन्न शेतकऱ्याने घेतलं तर शेतकरी खूप सारा पैसा निर्माण करू शकतो. या ठिकाणी कारल्याची शेती आहे. कारल्याचा वेल पहा इथं. हा पहा, दोडक्याचा प्लॉट आहे. आपण हा साधारणपणे 2 ते 2.5 किलोचा दोडका असा लटकताना दिसत आहे. हे पहा दोडक्याचा वेल. पण मिरची पाहतो इथं. ही पहा, मिरचीची साईज पाहू शकता आपण. या ठिकाणी किती उत्पन्न घेऊ शकतो भरघोस जर आपण अशा पद्धतीने शेती केली तर. शेतीतून आपण खूप मिरचीचं उत्पन्न घेऊ शकतो. आपण आतापर्यंत हिरवी मिरची पाहिली होती, पण या कृषी उत्पन्न काळी मिरची या ठिकाणी आपण पाहतोय. काळी मिरची एक नवीनच वाण या ठिकाणी आपण पाहतोय कृषी बारामतीमध्ये. दीदी एक मिरची दाखवून दे. मिरची दाखव व्हिडिओ. आपण या ठिकाणी पाहतोय गोसावळ्याचा वेल. गोसावळ्याची साईज जर बघितली तर तुम्हाला दिसेल
आपण आतापर्यंत हिरवी भेंडी पाहिली होती या कृषी प्रदर्शनामध्ये। या ठिकाणी आपल्याला लाल भेंडी सुद्धा पाहायला मिळत आहे। दीदी एक व्हिडिओ घे। चालू चालू। हे पहा शेवंतीचा प्लॉट, रंगीबिरंगी शेवंती जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट बनवण्यासाठी त्याचा आपण वापर करतो। महाराष्ट्रातील लोकांचं दैनंदिन आहारातलं पीक म्हणजे बाजरी। कृषी प्रदर्शनामध्ये ही आपण बाजरी पाहू शकताय की याचं जे कणीस जर पाहिलं आपण तर साधारणपणे 2.5 फूट कणीस आहे आणि याचं जर उत्पन्न घेतलं तर भरघोस उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं। अशी ही बाजरीची नवीन प्रजाती कृषी माळेगाव बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे पहा नवीन प्रयोग, चिया सीड्स जो खूप आरोग्यदायी असतो, शरीराला पोषक असतो आणि अन्न पचनास उपयोग करतो असा चिया सीड्स कृषी प्रदर्शनामध्ये अतिशय छान पद्धतीने उगवण्यात आला आहे। कृषी 2025 द फार्म ऑफ द फ्युचर। द फार्म ऑफ द फ्युचर पार्टनर्स मायक्रोसॉफ्ट, ॲग्रीज पायलट, ऑक्सफोर्ड। आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त टेक्नॉलॉजीमध्ये नाही, व्यापारात नाही, औद्योगिकरणात नाही, तर बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये ऊस शेती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। हे आपण पाहू शकतोय। अतिशय उत्कृष्ट AIचा वापर करून ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे आणि भरघोस उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतंय जर आपण योग्य पद्धतीने AIचा वापर केला तर। AI टेक्नॉलॉजी ही मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून येथील तंत्रज्ञान राबवण्यात आलेलं आहे। टेक्नॉलॉजी यूज्ड सॅटेलाइट ड्रोन इमेज। जग बदललं, तंत्रज्ञान बदललं, तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केल्यानंतर कशा पद्धतीने भरघोस उत्पन्न घेता येतं याचं प्रात्यक्षिक कृषी माळेगाव 2025 दाखवताना हे पहा एका खोडाला तुम्ही पाहू शकताय 10-10, 15-15, 20-20 फुटवे फुटलेले आहेत। आता आपण डिफरन्स पाहूया, फरक पाहूया। इकडचा प्लॉट जो आहे तो पारंपरिक पद्धतीने केलेला आहे आणि याची जर आपण प्लॉट पाहिला तर आपल्याला समजून येईल की AIच्या माध्यमातून केलेला प्लॉट आणि पारंपरिक शेतीच्या माध्यमातून केलेला प्लॉट याच्यामध्ये उत्पन्नामध्ये खूप सारा फरक आपल्याला जाणवणार आहे। त्यामुळे
नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्यांना सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत ते करू शकतात. विविध प्रकारची रोपं आपण इथे पाहू शकतो. आंब्याचं रोप आहे, डाळिंबीचं रोप आहे, नारळाचं रोप आहे आणि तुफान गर्दी. हे पुढे पाहू शकता तुम्ही हादग्याची रोपं, हादग्याची झाडं. हादगा ठीक आहे. शेंगा आहेत. आपण दररोजच्या स्वच्छतेसाठी जो घरामध्ये वापरतो तो झाडू हे अशा रोपट्यांपासून बनवला जातो. त्याचं सुद्धा डेमो प्लॉट कृषी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याचं हे दृश्य महिन्याचा कांदा बघा, आतमध्ये स्टॉल आहे, माहिती पत्रकाची बॅग घ्या. शेतकरी म्हणतो तो 5 महिन्याचा ऊस बघा, प्लॅटोचा 3 महिन्याचा कांदा बघा, आतमध्ये स्टॉल आहे, माहिती पत्रकाची बॅग घ्या. आत काढला ना इकडून काढा. कृषिक 2025 आपण आत्तापर्यंत कमळाचं फक्त नाव ऐकलं होतं, तर कृषिक 2025 माळेगाव या ठिकाणी कमळाची फुले सुद्धा उगवण्यात आलेली आहेत. हे पहा, आपण कमळाचं फूल पाहू शकतोय, पाण्यामध्ये आलेलं कमळाचं फूल. आणि ह्या फुलाचं सुद्धा प्रत्यक्षात आपल्याला या ठिकाणी पाहता येतंय. इथून पुढे आता पुढील प्रदर्शन आपण ऑर्किड मिलेट दालन कंपनी पीक प्रात्यक्षिक हे पाहणार आहोत. या ठिकाणी प्रदर्शनाचा पुढील टप्पा सुरू होत आहे. पॉली हाऊस मधील ऑर्किड फुलाचे उत्पादन आता दिसत नाही, रिफ्लेक्शन होत आहे त्याच्यामुळे. वीर काढू. इथे वीर आहे, आपण विहिरीचा व्हिडिओ पाहूया. पाहूया ही विहीर. भरपूर पाणी आहे विहिरीला. 1 2 3 4 5 मोटरा ॲट अ टाइम चालू आहे त्या विहिरीमध्ये. कनेक्शन पाहूया. साधारणपणे ही विहीर 10 गुंठ्यामध्ये आहे. रेन पाईप हार्वेस्टिंग. हे पहा, रेन पाईप हार्वेस्टिंगचं स्ट्रक्चर या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून केलेलं आहे. प्रदर्शनाचा पुढील टप्पा भरड धान्य दालन. कोणती कोणती भरड धान्य आहेत आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. भरड धान्य आपण पाहू शकताय.
हिरवा सामा, हिरवी भगर, राळ त्याचे पोषण मूल्य, आरोग्यदायी गुणधर्म दिलेले आहेत. वरई भगर उपलब्ध पोषण मूल्य, आरोग्यदायी गुणधर्म दिलेले आहेत. वरी, पिवळी भगर, नाचणी, नागली, कोदे, कोंद्रे, हरिक, उभकर, भरटी, भगर, साव, राळा. आपण राळा पाहतो इथे. भरड धान्याचा प्रकार राळा, भगर आहे. आपल्याला दुर्मिळ अशा इथे ह्या परिसरात न पिकणाऱ्या भरड धान्याचे प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत. हिरवा सामा, डेमो प्लॅट आहे हा. वरई पद्धतीपेक्षा जे पारंपरिक पद्धत होती हे पहा. मळणी करताना कशी आहे, पाखडणे सुपात घेऊन पाखडतात आहेत. पुढे सरकत राहा. सुपात पाकडताना भरड धान्य डेमो दाखवलेला आहे. हे सारखे राबत आहेत, कृपया सहकार्य करा. हे पहा तुळशी वृंदावन. स्टॉल समोरील शेतकरी जे नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत, नाश्ता झाला असेल तर कृपया पुढे सरकत राहा. एका जागी कोणी जास्त भीमतडी फाउंडेशन व मिलेट आजी कुठून आलाय तुम्ही? शेतकरी कृपया पुढे सरकत राहा. सातारा जिल्हा, कामा नाही, एवढी तालुका, मसवड पोस्ट, मासाळवाडी माझं गाव, हिराबाई माझं नाव. बोला की. हिराबाई सावळा मासा. तुम्हाला आता तुमच्या वेळेचं चांगलं वाटतंय का आताची पद्धत चांगली वाटते? आताची पद्धत चांगली वाटते. तुमच्या वेळेचं कसं चांगलं होतं की? म्हणजे पहिलं होतं की चांगलं, पहिलं राहिलंय का ते? आता वेगळं असली लाटायचं जात होतं, गिरण होती. मग गाणी म्हणायला चालू आहे आम्ही. होय. कुठलं गाणं म्हणताय तुम्ही? मला ओवी म्हणून दाखवा की एक. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीच्या ओवी, जात्यावरच्या ओवी गाणारे आपल्याला आजी भेटलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून 2-3 ओवी म्हणून घेऊया. म्हणा कॉमन मध्ये म्हणा तुम्ही. म्हणा की 2-3 म्हणा आजी. एक म्हणा कसं लोकांना पण कळलं पाहिजे नाही थोडस. सर्व शेतकऱ्यांना दळील पिठम्यावरील सासू मोर ठेवील तू ये बा विठला, ये बा विठला, ये बा विठला, तू ये बा विठला. सासू आणि सासरा दिर तिसरा नवव्या गाऊ भरतारा ये रे बा विठला, नवव्या गाऊ भरतारा ये रे बा विठला, ये रे बा विठला, ये रे बा विठला, तू ये रे बा विठला. सत्वाचं आदन कचरा कुणी खाली टाकला पाहिजे. पाप उतू गाय ये बा विठला, पाप उतू गेलं बा विठला. धन्यवाद. असं वाटतंय जुन्या काळात गेलोय मी.
माझी आजीच भेटली मला. हा, प्रदर्शनाचा पुढील टप्पा कंपनी प्रत्यक्ष ते भीमथडी खाऊ गल्ली पशु पक्षी प्रदर्शन. कोबी फ्लावर, हा फ्लावर बघा नारंगी फ्लावर आहे आणि याची जर पानाची साईज बघितली तर एक फ्लावर 2 ते 3 किलोचा फ्लावर आहे हा. याला भाडं जास्त असेल ना? याला भाडं पिकलेल्या मिरचीचा प्लॉट. आपण मिरचीचं दुहेरी उत्पन्न घेऊ शकतो, हिरवी मिरची असताना सुद्धा आणि लाल झाल्यानंतर सुद्धा. पाऊट घेवडा, संक्रांतीसाठी लागणारा घेवडा हा. मक्याचा प्लॉट या ठिकाणी. ड्रोन तंत्रज्ञान. असेल काय भोपळा बघा, 6 फुटी भोपळा. मारलेला का भोपळ्या? 6 फुटी भोपळा. सहा फुटी भोपळा. अहो आश्चर्यम. कृषक बारामती 2025. अहो आश्चर्यम, 6 फुटी भोपळा. कृषक 2025 या ठिकाणी आपण पाहू शकताय एका झाडाला टोमॅटो आणि वांग्याचं पीक घेण्यात आलेलं आहे. गोकुळ गावरान बीज बँक. गावरान बिया मिळण्याचे ठिकाण कृषक बारामती 2025. विविध प्रकारच्या गावरान फळे आणि पिकांच्या या ठिकाणी बिया जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. मशिनरी, शेती मशिनरी व अवजारे प्रात्यक्षिके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहेत कृषक 2025 मध्ये. ऊस तोडणी यंत्र याचा डेमो ठेवलेला आहे. ऊस तोडणी यंत्र जी ऊसाची तोडणी अतिशय फास्ट पद्धतीने करतं. ज्वारी, गहू, बाजरी याचा चाप कटर आहे हा अत्याधुनिक हा कटर. या ठिकाणी मुरघास बनवण्याचं हे मशीन आहे. हे पहा, डायरेक्ट मुरघासाची डेपस तयार होते. चिखलात सुद्धा चालणारा हा खेकडा ट्रॅक्टर. कितीही चिखल असू द्या, हे पहा चिखल पाहतोय आपण. इतक्या चिखलात सुद्धा चालणारा हा खेकडा ट्रॅक्टर. काऊ लिफ्टिंग मिशन सी टाईप. गाई म्हैस त्रास झाला असेल, बसली असेल तर तिला उचलवण्याचं अत्याधुनिक असे
हे उपकरण आहे काऊ लिफ्टिंग. उचला पटकाय करायचा डायरेक्ट बोलताय का? सांगा काय काय करत होते सांगा की. मी कुठला आहे या ठिकाणी हे मुरघासाचं यंत्र डायरेक्ट उचलून हे इकडे टोक टाकत आहे, तसंच वरती सुद्धा ठेवत आहे मुरघास केलेला. अतिशय अत्याधुनिक असं हे यंत्र आहे, महिंद्रा कंपनीने बनवलेलं. पहिल्यांदाच पाण्यात येत आहे. हे काय औषध मारायचं नाही, औषध मारायचं स्लरी. शेतकऱ्यांची पंढरी कृषी 2025 बारामती. रापासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन. तेव्हा बैल कुठला बैल आहे बरं? बाया कुठला बैल आहे बाया? देवणी जातीचा हा वळू आहे. तेव्हा देवणी वळू. लाल कंदारी वळू, लाल कंदारी वळू. का काढलं पुढं पुढे चालत राहा. बघा जर्शी लय भारी चला चला पण जरा कमी आहे थोडस जरा. हे का ना 5 महिन्यात लय वजन वाढतं. वडा केला 2-2.5 किलो कोंबडा बनवतो. भीमथडी जत्रा म्हणजेच खाऊ गल्ली प्रदर्शनाचा पुढचा टप्पा आहे. खाऊ गल्ली खाण्याचे विविध स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्याचा आपण आता आस्वाद घेऊया. मेथी पराठा रेसिपी. आपण घेतलेला आहे मेथी पराठा. असे रुचकर असा मेथी पराठा आहे हा. ही पाहू शकताय गर्दी, खवय्यांची गर्दी, तुफान गर्दी झालेली आहे. जेवणाचा टाईम असल्यामुळे आता जेवणासाठी विविध स्टॉल लागलेले आहेत. हे सर्व शिक्षकांना विनंती आहे, आपली बसण्याची सावलीची सोय त्या ठिकाणी आहे.
सर्व शिक्षकांना बरेचसे शेतकऱ्यांनी जेवढे येतात त्या पलीकडं मधोमधी दालन आहे त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. या ठिकाणी अतिशय भव्य असा जेवणासाठीचा एरिया तयार करण्यात आला आहे. 1 ते 2 लाख लोक एका वेळेस इथे एकत्र येऊ शकतात. एवढा मोठा हा परिसर जेवणासाठी तयार करण्यात आलेला आहे. कृषिक आपण सगळं आतमध्ये फेरफटका मारून आता निघण्याच्या वाटेवरती आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी 15, 16, 17, 18, 19, 2026 आणि एक्झिट होऊया. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे पाहत रहा इतिहास माझ्या मातीचा या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत धन्यवाद.